नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता जानेवारी महिन्यापासून देवाळा येथील शंकरपट सुरू होत आहे. देवाळा हे गाव सिंदेवाई तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही सिंदेवाईमध्ये पण तिथून येऊ शकता. तर इथल्या शंकरपटाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. जानेवारीमध्ये सुरू होत आहे. इथले नियम वगैरे काय आहेत, बक्षीस वगैरे आणि किती फुटाचा पट आहे आणि दान वगैरे कशी आहे, हे सर्व माहिती जाणून घेऊया. आणि जोड्या येतात त्यांच्यासाठी सोयी सुविधा काय आहेत ते पण जाणून घ्या. परिचय द्या, तुमचं नाव सांगा. माझं नाव अतुल कवळे. काय सांगाल तुमच्या पटाविषयी? आपला पट 18.5 फुटाचा लांबीचा आहे. लहान बोट मऊ एक नंबर. जसे आपल्या मछलीसारख्या पटामध्ये गेम होतात तसे पण आपल्या पटामध्ये एवढ्या मोठ्या बक्षिसाचे नाही, पण थोड्याफार कमी बक्षिसाचे गेम सुटतात. मागच्या वर्षी आपल्या पटाला बहुत, या वर्षी पण मिळोबा अशी अपेक्षा आहे सर्व प्रेमी बांधवांकडून, नाही का. चांगल्या जोड्या आणा, उपस्थित राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, एका जोडी मागा 2 व्यक्तीची राहण्याची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे. कधीपासून परंपरा आहे पटाची तुमच्या? पूर्वीपासून परंपरा होती आपल्या पटाची, पण आता काही कारणास्तव बंदी असल्यामुळे, नाही का. आता आपल्या पटाला 4 वर्ष झाले चालू असल्यामुळे, नाही का, आता यंग पिढीनं चालू केलेले हे पट आहे. चांगला सुरळीत चालवले आहे. 2 ते 8 तारखेपर्यंत आपला पट चालू राहते. म्हणजे जानेवारी 2 ते 8 2 तारखेपर्यंत. ते 8 तारखे. नियोजन कसे करत असता पटाचे मग? पट कमिटी आपली चांगलीच आहे. जे बुजुर्ग आहेत, आपले गावाभोवतालचे मिनगरी, रत्नापूर घेतले जे पटप्रेमी आहेत ना, आपण त्यांना पट कमिटीचे नियम त्यांना माहीत आहेत. आपण त्याला पंच ठेवलेले आहे. पण आपले जे गावाचे पुढारी आहेत त्यांना पण आपण पंच ठेवले आहेत. आपल्या आता नियम अटी आपल्या पॅम्पलेटवर लिहिलेलेच आहेत. ते पण आता सांगू आपण समोर, नाही का. पण नियम आपले फार चांगले आहेत. बक्षीस काय होते मग पूर्वी जेव्हा शंकरपट सुरू झाला तेव्हा? आपले स्टील, जर्मन, पाण्याची कॅन, ते आपण बक्षिसाच्या स्वरूपात देतो आपण दरवर्षी, नाही का. तर जे जोडी मालक येतात राहायला, जोडी आणतात, त्यांची व्यवस्था कशी असते? एका जोडी मागे 2 व्यक्तीची आपण व्यवस्था लावलेली आहे. राहण्याची सोय गावामध्ये लावतो आपण, नाही का. प्रत्येकाचं आपले सभासद जेवढे आहेत त्यांच्याकडून आपण प्रत्येकाच्या सभासदाच्या घरी एक जोडी अशा नियमाप्रमाणे ठेवतो. त्याच्या मागे 2 व्यक्ती जर आले तर आपण त्याची सोय लावतो. दान किती फूट आहे मग? दांड आपला 850 फुटाचा आहे. 850 फुटाचा आपला दांड आहे. पण आपला सिंगल 830 फुटावर राहते. 1830 फुटावर राहते. 18.5. मग प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळत असतो दरवर्षी पटप्रेमी येतात त्यांना? आपला आता प्रेक्षकांचा तर आपल्याकडे नियम आपले कसे दोर बांधून घरगुती सर्व भेटत आहे. व्यवस्था, नाही का, व्यवस्थित राहते ना. आपली गावची पट कमिटी आहे ते बहुत जोरदार आहे. सर्वजण आपल्याला सहभाग करतात, म्हणून पटामध्ये कसलाही गोंधळ बिंदळ काही होत नाही. आपण काही कमी जास्त झाला तर सांभाळून घेते, एवढी जबरदस्त आपली पट कमिटी आहे. सिग्नलचा निर्णय कसा असतो मग? सिग्नलचा निर्णय जर आपल्या दोन्ही जोड्या रेस आउट झाल्या तर त्या जोड्या पुन्हा आपण सोडण्याकरिता पाठवल्या जातात मागं. जे पहिल्या जोडी सिग्नल पाडते तिलाच आपण नियमानुसार विजय देण्यात येते.